नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सोमवती, पिठोरी अमावस्या, दर्शा अमावस्या, पोळा अमावस्या या दिवशी पितरांसाठी लावा असा हा एक दिवा. कितीही जुना पितृदोष दूर होईल, पित्र तृप्त होतील, त्यांचा आशीर्वाद देतील, त्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबरला असणार आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पिठोरी अमावस्याला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. तर पिठोरी अमावस्येला आपण पितरांसाठी हा एक दिवा लावायचा आहे. तो कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर पिठोरी अमावस्याचे आपण थोडक्यात महत्त्व बघूया. पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते. या दिवशी श्री हरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा त्यांच्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पिठोरी अमावस्याला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते असं म्हटलं जातं. पिठोरी अमावस्याला सकाळी लवकर उठून गंगाजल टाकून स्नान करा. या दिवशी पांढरे कपडे घाला. पिंपळाचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करा. त्यानंतर भगवान शंकरांना दूध आणि पांढऱ्या फूल अर्पण करा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करा. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि शिव मंत्राचा जप करा. त्यानंतर मंदिरात वस्त्र दान करा. संध्याकाळी शिवाची पूजा करा. तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते. तर आपल्याला पिठोरी अमावस्याला सकाळी असा हा एक उपाय करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगते. पिठोरी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्याच्या तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना तुम्ही करायची आहे. सूर्यदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. तर आपल्याला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळी सूर्यास्तापूर्वी पूजेचा ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल लावा. हा दिवा दरवाजाजवळ ठेवा. ताटात मिठाई, फुले, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिव मंदिरात देखील ठेवल्याने तुमची जीवनातील सर्व दुःख, संकटे दूर होतील. असा हा देखील तुम्हाला एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला पितरांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे. तर तो कसा लावायचा आहे, कोठे लावायचा आहे याबद्दलची आपण आता माहिती घेऊया. आपल्या घराला खूप जुना कखर पितृदोष लागलेला असेल, तर तो दूर होत नसेल किंवा पित्र तृप्त होत नसतील, आपल्याला आशीर्वाद देत नसतील, त्यासाठी आपल्याला हा पिठोरी अमावस्याच्या दिवशी, सोमवती अमावस्याच्या दिवशी हा एक दिवा लावायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्याला हा दिवा कधी लावायचा आहे, तर हा दिवा आपल्याला 3 सांजेला लावायचा आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. सोमवती अमावस्या, पोळा आणि पिठोरी अमावस्या असा हा 3 एक योगायोग आलेला आहे. तर सोमवती अमावस्या म्हणजे हा 5वा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवाची पूजा वगैरे करायची आहे. ती पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी कणकेचा एक दिवा करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला एक कणकेचा दिवा करायचा आहे. पिठोरी अमावस्याला आपण दारामध्ये जर दिवे लावले तरी देखील आपल्याला घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे आपल्याला हा पितरांसाठी देखील एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी किंवा करण्यासाठी आपल्याला कणिक मळायची आहे. कणकेचा एक दिवा करून घ्यायचा आहे. हा दिवा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये आपल्याला डबल वाट टाकायची आहे. डबल वाट टाकल्यानंतर आपल्याला
डबल वाट टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला हा दिवा कुठे लावायचा आहे तर जिथे दक्षिण दिशेला तोंड होईल अशा ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये हा पितरांसाठी आपल्याला लावायचा आहे। त्या अगोदर आपल्या देवघरातील दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची आहे। त्यानंतर हा कणिक मळून त्याचा दिवा करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे। कणकेचा दिवा का करायचा आहे तर आपण हा दिवा पितरांसाठी लावलेला आहे। तिथे जे किडे मकोडे जे काही छोटे जीव असतात ते येऊन ते कणिक खातील आणि त्यांना अन्नदान होईल, त्यांचं अन्न खाऊन तृप्त होतील, त्यांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि पितृ आपल्या प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद लाभेल। कितीही जुना पितृदोष असेल तर दूर होईल। तर तो दिवा दक्षिण दिशेला लावताना खाली आपल्याला एखाद्या डिशमध्ये हा दिवा ठेवायचा आहे। भूमी मातेवर हा दिवा ठेवायचा नाही, तर आपल्याला डिशमध्ये तांदूळ किंवा तुम्ही गहू ठेवा किंवा खाली डायरेक्ट जमिनीवर तांदूळ गहू ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवा आणि दिवा प्रज्वलित करत असताना ओम पितृभ्यं नमः या मंत्राचा जप करा। अशाने पितरांचा कृपा आशीर्वाद लाभेल आणि तुमचा पितृदोषातून मुक्तता होईल, पितृ तृप्त होतील आणि कितीही जुना ककर पितृदोष असेल तो देखील दूर होईल। सोमवती पिठोरी अमावस्येला हा खूप असा योगायोग आलेला आहे। सोमवती पिठोरी अमावस्या कारण की श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारी झालेली आहे आणि समाप्ती देखील सोमवारी होणार आहे, त्यामुळे खूप योगायोग आहे। तर ही संधी सोडू नका। तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास होत असेल तर पितृदोषाचा त्रास जर दूर करायचा असेल तर नक्की तुम्ही असा हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून नक्की लावा आणि जोपर्यंत हा दिवा जळतोय तोपर्यंत आपल्याला हा दिवा जळून द्यायचा आहे। फुंकर मारून विझवायचा नाही किंवा आपल्याला तो हाताने विझवायचा नाही। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो दिवा उचलून आपल्याला एखाद्या झाडाखाली जिथे किडे मकोडे खातील, पक्षी खातील अशा ठिकाणी ठेवा, त्यांचा देखील आशीर्वाद तुम्हाला लाभेल। ते पाहून तुमचे पितृ तुमच्या प्रसन्न होतील, ते कृपा आशीर्वाद देतील आणि पितृ तृप्त होऊन जुना जो काही आपल्याला कखर पितृदोष लागलेला आहे तो दूर होईल। त्यासाठी आपल्याला सोमवती पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी हा एक दिवा लावायचा आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।